पनीरची भाजीची रेसिपी मी तुमच्यावर शेअर कर। तर एक सुटकेस म्हणजे एक बॅग आणि आपल्या पनीरच्या भाजीवरती छान अशी मी बॅग वगैरे स्वच्छ करून घेतली। तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे। तर आज आहे संडे आणि मस्तपैकी केस वगैरे धुतलेले आहेत आज, आणि संडेला तीच गडबड असते। आणि हे त्या दिवशी जे गाऊन घेतलेले त्यापैकी हा दुसरा गाऊन आहे। हा वगैरे घ्यायचा आहे, दूध तापवायला ठेवलेला आहे आणि गरमी एवढी होते ना, तर त्यासाठी ना सोहम बघा हॉलमध्ये येऊन झोपलाय। जास्त वेळ नाही झाला, आत्ता 9:15 झालेले आहेत, पण उन्हाचा पारा न वाढलेला आहे। तो इथं येऊन झोपलेला आहे। गरम होतंय आतमध्ये आणि ऊन बघा, इकडे सावली आहे पण ऊन यायला चालू झालेलं आहे। तर उन्हाच्या आधी सगळा स्वयंपाक आवरायचा आहे मला, आणि प्लस आज गावाला जायची बॅग वगैरे पॅक करायची। मंगळवारी जाणार आहे तशी तर मी, पण म्हणलं चला जसं एक वस्तू अजून शॉपिंग पण जाऊन मला करायची आहे, तर म्हणलं कपडे वगैरे पण भरून ठेवावे। तर आज ते काम आहे। आणि आज पनीरची भाजी बनवायची आहे, त्याची छोटीशी रेसिपी मी ती टाकेल तुम्हाला। आणि चपाती आणि पनीरची भाजी। आधी चहा घेते, तर मस्तपैकी आपला चहा तयार आहे आणि क्रीम रोल। तर आधी चहा पिऊन घेते आणि कामाला सुरुवात करते। बरेच कामं आवरायचे आहेत आज मला पडला। मी बनवले आहेत सोहमसाठी। खेळून आलाय तो, तर मी म्हणलं चला मी पण थोडासा नाश्ता करते, तर तुम्ही पण या सगळेजण नाश्ता करायला ना। पनीरची भाजीची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार होती, पण ना बहिणीचा फोन आला आणि त्याच्यामध्ये तिला बोलत बोलत पनीरची भाजी करून घेतली। तर मी पालक पनीर केलेलं आहे। पालक आपलं मिक्सरला आधी उकडून घेतलं आणि मिक्सरला फिरवलं, आणि त्याचबरोबर कांदा टमॅटो आणि थोडंसं आपले काय म्हणता येते काजू भिजवून घालून फिरवले आणि त्याची साधी फोडणी घातली जशी आपण घालतो तसं। तर सॉरी स्किप झालं माझ्याने ते। आता चपात्या वगैरे राहिल्या, सोहम बाहेर खेळतोय, तर चपात्या वगैरे करून घेते। आणि वाटत नाही की आज बॅग पॅकिंगचा व्हिडिओ बनेल म्हणून, कारण आत्ता वाजलेले आहेत 12 आणि माझ्या आता चपात्या वगैरे उरकायला वेळ लागणार आहे। माझं असं होतं की दुपारीच करून घ्यायचं, बॅग वगैरे भरून घ्यायची, पण बघूया होतं आहे की नाही। आता ते करायला थोडासा वेळ लागणारच आहे मला, तर म्हणलं आधी पटापट कामं उरकावे घरातले आणि मग करावं। तर आता चपात्या करून घेते। पैकी आपल्या पनीरच्या भाजीवरती छान अशी मी आपली घरची मलाई घातलेली आहे, आणि खूप छान टेक्स्चर होतं, म्हणजे लागती भाजी की अशी मलाई वगैरे घातल्याच्या नंतर ना। तर तुम्ही पण एकदा ट्राय, आता मोस्टली हॉटेलमधल्या भाज्यांमध्ये तसंच असतं, पण मी घरची मलाई यूज करते। आता चपात्या हे काय घरचीच केली, आता चपात्या वगैरे करून घेते। बॅग वगैरे स्वच्छ करून घेतली आणि पॅकिंग करायला काढले। आता हे सगळे जे कुर्ती सेट वगैरे आहेत, आता बघायचं ह्याच्यातून कुठले कुठले घ्यायचे। जास्त कपडे नाही घेणार आहे, थोडेफारच घेणार आहे, कारण 8 दिवसासाठीच जाते। फ्रेश वगैरे झाले आधी स्वयंपाक झाल्याच्या नंतर, आणि आता बॅग घेतली भरायला। जास्त फारच घ्यायचे। आता फायनल बॅग पॅक केल्याच्या नंतर ना तुम्हाला दाखवते। संध्याकाळचे 7 आणि मला तब्बल 2 तास लागले पॅकिंग करायला पूर्ण। थोडी म्हणजे कपड्यांची पॅकिंग झाली, सामान वगैरे पॅक करायचं तसंच राहिले, फक्त कपड्यांची झालेली आहे। तर अजून काही वस्तू बाहेरून आणायच्या आहेत, कारण मंगळवार नाही तर बुधवार निघायचं, आणि आज आहे रविवार। ऐन टायमाला मी काय विसरते, त्याच्यामुळे कपडे आधी पॅक करून घेतले। तर एक सुटकेस म्हणजे एक बॅग आणि एक सॅक झालेली आहे। आता ह्याच्यात पण सामान आहे, थोडंफार न्यायचं आहे, आणि एक हँडबॅग कॅरी करणार आहे मी, जेणेकरून ह्याच्यात पाण्याची बॉटल वगैरे सगळ्याच बसतील, अशी छान मोठीशी आहे। तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते। बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे आणि सोहम अभ्यासाला बसलेलं, सोहमचा अभ्यास कव्हर करून घ्यायचा आहे मला। तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तोवर तुम्ही तुमची काळजी घ्या। बाय।